माझा व्हिडिओ येतोय का बरोबर? होय होय येतोय बरोबर. ओके. तर दीपेशने ऑलरेडी माझ्याबद्दल माहिती दिलेली आहे, की अक्षर मध्ये मी काय काम करते वगैरे हे सगळं सांगितलेलं आहे. त्यामुळे मी पुन्हा तेच नाही सांगत. मी माझी जी स्वतःची कलेविषयीची जी माझी माहिती आहे ती सांगते आधी. तर क्विलिंग ही कला मी सुरू केली 2015 पासून. 15 पासून मी युट्यूबवर वेगवेगळे ट्युटोरियल्स बघणं आणि त्यापासून पहिले ओरेगामी आर्ट मी आधी शिकून घेतलं आणि त्याच वेळेला मला युट्यूबवर बरेच वेगवेगळे क्विलिंगचे व्हिडिओ दिसत होते. त्याच्यामध्ये मला असं कळलं की ओरेगामीच्या अगदी 1/4 साईज मध्ये एक क्विलिंग पासून आपण सेम वस्तू बनवू शकतो. तर मला ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं कारण ओरेगामीचं आर्ट जे आहे ते दिसायला खूप मोठं दिसतं. जरी ते सुंदर असलं तरी दिसायला आकाराने ते फार मोठं असतं. तर मला ते जास्त इंटरेस्टिंग वाटलं कारण मला मिनिएचर आर्ट बनवण्यामध्ये जास्त माझी आवड आहे. त्यामुळे मग मी असं विचार केला की मी ओरिगामीच्या ऐवजी मी क्विलिंग करेन. तर ओरिगामीमध्ये सुद्धा मी माझ्या घरामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचं डेकोरेशन, फुलं, फुलदाण्या वगैरे खूप काही बनवलं आणि त्यानंतर मी क्विलिंग सुरू केलं. 2015 पासून ते आज 2025 पर्यंत मी त्यामध्ये खूप गोष्टी शिकून घेतल्या. 2D आर्ट, 3D आर्ट असे खूप भयंकर क्विलिंगचे प्रकार आहेत ज्याच्यामध्ये आपण कला बनवू शकतो. तर असा माझा 10 वर्षांचा क्विलिंगचा प्रवास आहे ज्याच्यामध्ये मी सुरुवात केली होती क्विलिंगच्या ऑर्नामेंट्स पासून. त्याच्यामध्ये कानातले, नेकलेस आणि आणखीन जी ज्वेलरी असते ती बनवली जाते एकदम लहान आकारामध्ये, जी आपल्याला वापरायला सुद्धा फार हलकी असते. आणि असं करत करत मग मी 3D आर्टकडे वळले ज्याच्यामध्ये ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या मोठ्या वस्तू असतात, उदाहरणार्थ एखादं पेन असेल, ते पेन रिअल साईज मध्ये जितकं असतं त्यापेक्षा अगदी लहान आकारात आणि अगदी सुंदर सुबक असं बनवण्याचा मी प्रयत्न केला. अशा खूप साऱ्या गोष्टी वस्तू आहेत ज्या नॉर्मली खूप मोठ्या साईज मध्ये असतात त्याला मी लहान आकारामध्ये क्विलिंग मध्ये बनवण्याचा प्रयत्न केला, ज्याच्याला क्विलिंग मिनिएचर आर्ट असं म्हणतात. जी कुठलीही एखादी मोठी वस्तू हुबेहूब जेव्हा तुम्ही लहान आकारामध्ये बनवता त्याला म्हणतात मिनिएचर आर्ट. तर माझ्याकडे असे आतापर्यंत 1-2 बॉक्स भरून माझ्याकडे आर्ट आहे. ते सगळं दाखवणं आता शक्य पण नाहीये. पण त्यातल्या काही आर्ट मी इथे मांडून ठेवले, जे तुम्हाला मी दाखवते. दीपेश फ्रंट बॅक कॅमेरा ओपन कसं करायचा? त्यात आता मी पण नवीनच आहे. ऍक्च्युली मी सगळं टॉगल अरेंज केलंय कॅमेरा तेव्हा. म्हणून असतं ना, टॉगल टॉगल कॅमेरा म्हणून ऑप्शन आहे बघ. ते बाजूला मोर मध्ये तीन टिंब आहेत हम्म. ना मोरचे, तिथे टॉगल दिसला दिसला. कॅमेरा म्हणून ऑप्शन आहे बघ. ओके. येस येस दिसतंय छान. व्हेरी नाईस. ओके. तर आता मी तुम्हाला हळूहळू एक दाखवते. हे त्या फोटोमध्ये त्याची साईज कळते की नाही मला माहित नाही, पण मी आता हाताने दाखवते. हे मी दिवाळीचा एक देखावा बनवण्याचा प्रयत्न केलाय, ज्याच्यामध्ये हे घराची पुढच्या बाजूची भिंत आणि हे जे अंगण आहे ते कार्डबोर्ड पेपर्स आहे. त्याच्यामध्ये कुठे स्क्विलिंग वगैरे असं काही नाहीये. पण त्याच्यावर आणि रांगोळी सुद्धा मी पेनने काढली. पण त्याच्यावरती हे जे तुळशीचं वृंदावन आहे, हे तुळशीचं वृंदावन हे पूर्णपणे मी क्विलिंग पासून बनवलेलं आहे. झाड आणि त्याचं पूर्ण खालचं दगडी जे बांधकाम असतं ते पूर्ण क्विलिंग पेपर्सचं बनवलेलं आहे. त्याच्यानंतर हा जो कंदील आहे तो, जर हे तुम्ही तोरण बघाल फुलांचं, झेंडूच्या फुलांचं हे जे तोरण आहे, तीन तीन तोरणं ही जी लावलेली आहेत ही पूर्ण क्विलिंग पासून बनलेली आहेत. आणि त्याशिवाय जर तुम्हाला फोटोमध्ये व्हिडिओमध्ये दिसत असेल तर खूप छोट्या छोट्या पणत्या लावलेल्या आहेत मी इथे रांगोळीमध्ये आणि पूर्ण या साईडला जे आपलं तुळशी वृंदावनच्या बाजूची ही जी जागा आहे इथे सगळीकडे मी पणत्या लावलेल्या आहेत. त्या सगळ्या क्विलिंगच्याच बनवलेल्या आहेत. त्याचा आकार खूप लहान आहे. फोटोमध्ये मी दाखवण्याचा प्रयत्न करते जेवढं शक्य असेल तेवढं. तर हा एक दिवाळीचा देखावा मी याच वर्षीच्या दिवाळीमध्ये बनवला होता. त्यानंतर इथे जर आपण आलो तर हे एक दहीहंडी आहे. दहीहंडी पण अतिशय छोट्या आकारामध्ये, जे हे मडकं आणि हे बाकी सगळं जे आहे बासरी, त्याच्यानंतर त्याची बाजूला फुलं, हे सर्व काही क्विलिंगचं आहे. फक्त ह्याचा बॅकग्राऊंड जो आहे तो कार्डबोर्ड पेपरचा आहे. बाकी सगळं ह्याच्यामध्ये क्विलिंग आहे. जे डेकोरेशन आहे ते पण
फक्त दही जे मी दाखवण्याचा प्रयत्न केला ते कापूस आणि फेविकॉल याचा आणि व्हाईट पेंट याचा एकत्रित वापर करून मी हे बनवलेलं आहे. त्यानंतर इथे तुम्ही बघाल हा आपला तिरंगा आहे. हा याच वर्षीच्या 26 जानेवारीला मी बनवला होता. त्यानंतर इथे आपण बघू शकतो हे बॅडमिंटनच्या ह्या 2 छोट्या बॅट्स आणि इथे साईडला त्याचा कॉक आहे. तो खूपच लहान आहे, आता मला कळत नाही दिसतोय का नाही बरोबर. तर ही जी बॅडमिंटन ही जी 2 बॅट आणि हे जे रॅकेट आहे, हे जेव्हा मी 2019 मध्ये 3D आर्ट बनवायला सुरुवात केली, तेव्हा बनवलेलं हे माझं पहिलं आर्ट आहे. ज्याच्यामध्ये मी रात्रभर जागून हे 2 बॅट्स आणि त्याचा छोटा हा कॉक हे सर्व मी बनवलं. त्यानंतर इकडे हा एक फुटबॉल छोटासा मी बनवलेला आहे. हे पूर्ण 3D आर्ट आहे, ज्याला कुठल्याही बॅकग्राऊंडची गरज नाहीये. तुम्ही हातात घेऊन बघू शकता हे असं. त्यानंतर इकडे थोडंसं आपण मूव्ह केलं, तुम्ही बघू शकता इथे मी हा पहिला एक्सपेरिमेंट केला होता, ज्याच्यामध्ये मी रेझिन आर्ट आणि फेविक्रिल क्ले यूज केली आहे. तर याच्यामध्ये असं आहे की हे जे तुम्ही बघताय बाजूला, हे जे मी बनवलेलं आहे पांढऱ्या रंगाचं, ती एक माती आहे. ती जेव्हा आपण वापरत असतो तेव्हा ती अत्यंत मऊ असते आणि 1 तासानंतर जेव्हा आपण त्याला ज्या आकारामध्ये ठेवले त्या आकारात ती तशीच सेट होते लाईफ टाईमसाठी. त्यानंतर तुम्ही त्याला कधीच बदलू शकत नाही. हे कायमस्वरूपी जसं एक दगडी पाषाणी वस्तू असतात त्याप्रमाणे हे राहतं. त्याच्यानंतर ही जी फुलं आहेत, ही सर्व फुलं, बुद्धाची जी ही अर्धी मूर्ती आहे ती, हे सगळं क्विलिंग